मुंबई अहमदाबाद महामार्गावर मोठ्या वाहतूक कोंडी झाली आहे। वर्सोवा पूल ते वसई फाट्यापर्यंत वाहतूक कोंडी झाली असून दूध व्यवसाय, फळभाजी विक्रेते व्यावसायिकांना मोठा फटका बसलाय। टीसीएस, इन्फोसिस, टेक महिंद्रा आणि विप्रो यांच्यासारख्या प्रमुख भारतीय आयटी कंपन्यांची आपल्या टीम्सची पुनर्रचना करण्यास सुरुवात केली आहे। या कंपन्या ऑपरेशनल आणि तांत्रिक बदलांचा भाग म्हणून कर्मचाऱ्यांची संख्या कमी करतायत। टीसीएस सुमारे 20,000 नोकऱ्या कमी करण्याची योजना आखत आहे, जेणेकरून एआय आणि ऑटोमेशनला त्यांच्या प्रक्रियेत समाविष्ट करता येईल। पानसरे हत्या प्रकरणी डॉक्टर तावडे, अमोल काळे याबरोबरच शरद कळसकर यांना जामीन मंजूर करण्यात आलाय। निरपराध हिंदुत्वनिष्ठांची 9.5 वर्षांची भरपाई कोण करणार असा सवाल सनातन संस्थेने उपस्थित केला। कल्याण पूर्वेतील श्रीकृष्णनगर ते पत्री पूल रस्त्याची चाळण झाली आहे। रस्त्याच्या दुरवस्थेवरून काँग्रेस आक्रमक झाली आहे। खड्डे आणि चिखलातून वाट काढताना वाहन चालकांची कसरत होते आहे। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या आजूबाजूच्या पर्यावरण संवेदनशील क्षेत्राला धोका निर्माण करणाऱ्या नव्या ड्राफ्ट प्लॅन विरोधात नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। या पार्श्वभूमीवर सेव्ह एसजीएनपी ऑर्गनायझेशन या संकेतस्थळावरून सेव्ह एसजीएनपी ही ऑनलाईन मोहीम सुरू करण्यात आली आहे। जागतिक आर्थिक मंदीचा परिणाम आता भारतीय बाजारपेठेत स्पष्टपणे जाणवू लागलाय। इंधन, साखर, दूध आणि तूप यांच्या वाढलेल्या किमतींमुळे मिठाई उद्योगाला मोठा फटका बसला असून जीएसटी मधील कपात असूनही मिठाईचे दर कमी झालेले नाही। त्यामुळे व्यापारी आणि सर्वसामान्य ग्राहक दोघेही नाराज आहेत। गुन्हेगारीवर रॅप सॉन्ग तरुणांना चांगलंच भोवलंय। नाशिक पोलिसांनी तरुणांवर कारवाई केली आहे। रॅप सॉन्ग करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। उद्धव ठाकरे पक्षाचे रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महापालिकेवर टाळेबंद आंदोलन करण्यात आलं। यावेळी पनवेल विधानसभा क्षेत्रातील सर्व शिवसेना आणि युवा सेना पदाधिकारी, कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते। मुंबई विद्यापीठाचा मनमानी कारभार समोर आलाय। लाखो विद्यार्थी प्रिंट मार्कशीटच्या प्रतीक्षेत आहे। विद्यार्थ्यांना मार्कशीट न मिळाल्यास प्रहार संघटनेनं रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा दिला। पुण्यातील डेक्कन चौपाटीवर तुफान राडा झाला। 2 गटांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाली आहे। हाणामारीत 1 जण गंभीर जखमी झालाय। चौपाटीवर दारू पिण्यावरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। गायिका मैथिली ठाकूर यांनी भाजपात प्रवेश केलाय। बिहारचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जयस्वाल यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला असून कोणत्या मतदारसंघातून लढणार याबद्दलचं गूढ कायम आहे।